हॅलो टू ऑल लिसनर्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार. चला तर मग ऐकूया. रोज सकाळी उठल्यावर तुमच्यासमोर 2 पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा, नाहीतर उठा आणि त्या स्वप्नांच्या मागे लागा. मित्रांनो, आज आहे 11 फेब्रुवारी. आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिन विशेष या सत्रात घेत असतो. चला तर मग ऐकूया आजचं दिन विशेष हे सत्र. 2011 साली 18 दिवसांच्या जनआंदोलनानंतर होस्नी मुबारक यांना इजिप्तची सत्ता सोडणे भाग पडले. 1999 मध्ये मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलिया राजा यांना जाहीर करण्यात आला. 1990 मध्ये 27 वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. 1979 मध्ये पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले. 1929 मध्ये पोप पायस 11वा आणि बेनिटो मुसोलिनी यांच्यात झालेल्या लॅट्रॉन ट्रीटी या विशेष करारानुसार व्हॅटिकन सिटी हे शहर राष्ट्र इटलीतून वेगळे करण्यात आले. कॅथलिक ख्रिश्चनांचे हे प्रमुख धर्मपीठ आहे. 1911 मध्ये आजच्याच दिवशी हेनरी पिके याने हंटर जातीच्या विमानातून भारतातील पहिली एअरमेल अलाहाबादवरून नैनी या 10 किलोमीटर अंतरावरील गावाला वाहून नेली होती. आजच्याच दिवशी 1818 मध्ये इंग्रजांनी अजिंक्यतारा किल्ला ताब्यात घेतला होता. 1752 मध्ये पेनिसिल्व्हानिया हॉस्पिटल या अमेरिकेतील पहिल्या हॉस्पिटलचे बेंजामिन फ्रँकलिनच्या हस्ते उद्घाटन झाले होते. 1660 मध्ये औरंगजेबाने मुख्तार खान याला दख्खणेची जबाबदारी देऊन औरंगाबाद येथे पाठवले. 1830 मध्ये मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनीत यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना करण्यात आली. 1942 मध्ये गौरी देशपांडे यांचा जन्म झाला. त्या कवयित्री, कादंबरीकार, कथा लेखिका होत्या. त्यांचा मृत्यू 1 मार्च 2003 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1937 मध्ये बिल लॉरी यांचा जन्म झाला. ते ऑस्ट्रेलियन क्रिकेटर होते. 1847 मध्ये थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म झाला. ते अमेरिकन संशोधक आणि उद्योजक होते. त्यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला, तसेच त्यांनी ग्रामोफोनचा देखील शोध लावला. मृत्यू 18 ऑक्टोबर 1931 रोजी झाला. 1839 मध्ये अल्मोंड स्ट्राउजर यांचा जन्म झाला. ते अमेरिकन संशोधक होते. त्यांचा मृत्यू 26 मे 1902 रोजी झाला. 1800 मध्ये हेनरी फॉक्स टलबॉट यांचा जन्म झाला. ते छायाचित्रण कलेचा पाया घालणारे व्यक्ती होते. त्यांचा मृत्यू 17 सप्टेंबर 1877 मध्ये झाला. 1993 मध्ये सईद अमीर हैदर कमाल नक्वी उर्फ कमाल अमरोही यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. ते चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संवाद लेखक, पटकथाकार आणि कवी होते. त्यांचा जन्म 17 जानेवारी 1918 रोजी झाला. 1650 मध्ये रेने देकार्ते यांचा मृत्यू झाला. ते फ्रेंच तत्वज्ञ आणि गणित तज्ज्ञ होते. त्यांचा जन्म 31 मार्च 1596 रोजी झाला. 1968 मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. ते तत्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक होते. त्यांची अज्ञात मारेकऱ्यांकडून हत्या करण्यात आली. त्यांचा जन्म 25 सप्टेंबर 1916 रोजी झाला. 1942 रोजी आजच्याच दिवशी जमनालाल बजाज यांचा मृत्यू झाला. ते प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते होते. तसेच ते स्वातंत्र्य सैनिक आणि बजाज उद्योग समूहाचे प्रणेते होते. त्यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1884 रोजी झाला. 1977 मध्ये फखरुद्दीन अली अहमद यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. ते भारताचे 5वे राष्ट्रपती होते. 1974च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसतर्फे ते निवडून आले होते. 25 जून 1975 रोजी आणीबाणीची घोषणा त्यांच्याच कारकिर्दीत करण्यात आली होती. त्यांचा जन्म 13 मे 1905 रोजी झाला.
तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं हे सत्र कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.